मग मग काय आता कामं करायची, खूप कामं बाकी आहेत बाई. बघ मस्त ना सोया काय खाऊ झाला? सोया सॉस. बापरे, असे लोक आहेत शिफ्टिंगचे. पुन्हा खराब झाला. हा नाही काढावं लागेल. काढावं लागेल ना. काहीतरी तर झालं छान सामान केलं जावं लागेल. मिक्स झालं काय त्याच्यामध्ये सगळं? बघ ना सगळं फेकून द्यावं लागेल. सगळ्या सोया सॉस झाल्या. खोबड्याचा मान जातो मी मग बाहेर एकदाच पडतो. हा नाही एकदाच नको पडू. आता पहिला आपण ब्रश करून आंघोळ करून ठेवूयात. पाणी चालू आहे ना, पाणी चालू आहे. पाणी चालू आहे. हा मग माझं म्हणजे आंघोळी करून ब्रश करून बाहेरून नाश्ता आण, चहा पण ते वाटत असतं घरात. हा फक्त तेवढंच करूया आणि मग नंतर ना बाकीचं बघूया हळूहळू. नाश्ता मी केला असतं पण तेल थोडं कमी आहे. तेलाचा पाऊस आहे ना आपल्याकडे? तेलाचा पाऊस संपलाय ना, तेच तर बोलते. म्हणजे तुझं म्हणणं राशनच संपलंय का घरात? हा, राशन मग संपलं. राशन भरावं मग मी तेच म्हणते की आता उद्या परवा जर वेळ भेटला ना तुला, मग राशन येता येता भरून ये. ठीक आहे. जेव्हा तुझं पगार होईल तोपर्यंत वाटलं असतं एखादी पाऊच इथून आणूया आपण आज परवा. आज तर काय झालं, आज मंगळवार आहे ना. मंगळवारी मग काय? मंगळवारी नाही करत आपल्याला, तुला माहिती आहे ना. कैची आहे का? कैची दे ना जरा. त्याची होती ना. हो. मसाला खराब होईल अशाने. कोणता मसाला? दे ते चाकू दे पटकन, नाही तर फक्त बाहेरून बाहेर नाश्ता घेतात. कैची घेतलं सगळं सामान. पॅन काढायचं ना. मागणी काढायची. सो आम्ही आता खाली उतरलोय. आता थोडं नाश्त्याचं वगैरे बघू, थोडा नाश्ता करू. देन अजून कामं रिमेन आहेत भरपूर. ठोका टाकी, टाकी बसवायची, पण टाकी नाही बसवणार आज बिकॉज टाकीवालाच नाही आहे ना. तो बोलला मला वेळ भेटेल तसं मी तुम्हाला सांगेल, म्हणजे उद्या किंवा परवा असं काहीच आहे. आता आम्ही जातो, नाश्ता करतो बाहेरच. देन त्याच्यानंतर घरी येणार. थोडंसं राशनाचं पण बघायचं, भरपूर कामं बाकी आहेत, भरपूर. चला बाहेर येऊन गरम व्हायला लागलं एकदम. जळा बसला थोडा तो. गरम आहे खाली जाऊ. हात बनवले हा घेतले राव, घेतलेलीच आहे. तिकडे तिकडे जा. लिंबू पिळून घ्या ना. लिंबू पडला. लागते ना तिखट. तिकडे त्यामध्ये लिंबू पण पडला. चहा चांगला आहे ना. चहा चांगला येतो ना. नको बाबा, गरमीने नको वाढल्या लागल्या. ते पटव. जम्बो वडापाव आहे ना. आम्ही कपाट बघायला इकडे आलो आणि कपाटवालाच नाही तर कोणच नाही तो. बरं आम्ही जे कपाट फिक्स केलेलं ते होतं सेकंड हँड, पण ते नवीन पोरं वाटत होतं आणि त्या पोराने आम्हाला जुने वाटतच नव्हतं. आणि एवढ्या कमी प्राइस मध्ये ना, तर आम्ही तेव्हाच विचार केलेला पण फक्त नंतर शिफ्टिंग पुरतं थांबूया, नंतर नाही घेऊया. मग आम्हाला वाटलं राहीन ते. गेलं ते कपाट. आपण तो बोललाच नाही सेकंड हँड. हा ना, आम्हाला वाटलं ते नवीन आहे त्यामुळे म्हणलं राहीन ते. आता इथं काय कोणीच नाही, इथं थांबलोय आम्ही.
एक सांगितले सेकंड हँड कपाट, ते पण खूपच मला म्हणजे हालत त्याची खराब दिसते सध्या. म्हणतात ना खूप पडले झडलेले दिसते, डाग आहेत त्याला भरपूर, त्यामुळे म्हणतात नको ते नको. बघू अजून थोडेसे ऑप्शन बघूया, नाही भेटलं तर मग करूया काहीतरी. काय करते? इथं सामान घासते, अजून काय फ्रीज घासला नाही ते सगळं मसून ठेवायचं. आम्ही इतकी चिडचिड होते, इतकी चिडचिड होते. एकट्यानेच करावं लागतं. मग मी काल तुला काय बोलत होते, त्याला अर्ध सामान सगळं भरायला लावलंस. अर्ध सामान त्याला भरायला लावलं, अर्ध सामान तूच रिक्षाने भरून आणलंस. पैसे आपले गेले, मेहनत आपली गेली. तो फालतूची फिक्स फिक्स करत होता. मला तुम्ही सांगणारच होते. आम्ही चालतो. काय करते का? हसते. फ्रीज धुते पाण्याने. हा पाईप लाव, पाईप लावून धुते. मग काय बोला, उचल नसायची ताकद नाही. घंटो का काम मिनटो में. स्मार्ट स्मार्ट. पुन्हा पिवळं पिवळं झाले हळदीचं पूर्ण. त्याला ते डबे नाही आहेत ना, तर डबेच हे करणार आहे. वीज पण आता हे करायचं, ते रिप्लेस करायचं. मला थोडा अजून थांबले, खर्च म्हणून दिवाळीपर्यंत गप्प बसणार त्याच्यामध्येच. व्ह्यूअर्स मी बाई एडी आहे. बाहेर येतं पाणी. येऊ द्या, आता किती पाऊस लागेल. ऑलमोस्ट आमचं झालेलं आहे सगळं. आता हे रॉंग साईडला लावलेलं आहे तात्पुरतं. नाव आय एम टेलिंग यू गाईज व्हॉट इज डुईंग इट. कसं आहे ना, भारी आहे. म्हणजे दुनिया जाय भाड में, हम अपनी आड में. म्हणजे आम्हाला चहा पाहिजे, सगळं बाजूला सारायचं आणि सगळं पहिला चहा घ्यायचा. पहिला चाय. चाय हे तो जिंदगी आहे. पसारा जसून तसाच आहे आमचा अजूनही. म्हणजे धुवून धावून झालेले, थोडस लादी पुसायचं आता, पण तरीही बऱ्यापैकी सेटल नाही झालेले. आता हे फर्स्ट आम्ही आमचं म्हणजे म्हणतात ना, आहे की नाही, हे फर्स्ट आपली चहा आपल्या घरातला. अँड देन कधी अंगावरती वैताग आलाय, नुसता नको नको झालं. तरी काम सोबत म्हणून काय करणार, किती थंड वगैरे अजूनही काम बाकीच आहे भरपूर. मग इकडचं अजून मला घासून वगैरे काढायचं म्हणून हे काही अजून मी कपाट मांडणी वगैरे काहीच लावलं नाही. पूर्ण लादी मी घासून काढणार आहे आता. तीच हा थोडीशी डस्ट हे लागले, ऑइल वगैरे ते सतरांदा त्याच्यावरती महिन्यातून एकदा हात मारला तर काही नाही. चला चहा पिऊया मग भेटूया तुम्हाला. असा काहीसा व्ह्यू आहे, पण हवा जबरदस्त येते इथं. म्हणजे असं भरभर 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 हवा खूप आहे, खूप हवा आहे. कधी कधी थांबते हवा, म्हणजे कधी कधी हवा जर नसली, वारा जर ह्या साईडनी जर नसला वाहत, तर मग हा कदाचित नाही एवढे. बट हवा खूप म्हणजे खेळते इकडे. संपलं सगळं. हा रे, खाता खाता काकीचा फोन. 2 मिनिटात चटाचप. काय रे, सफाचट, सॉरी सफाचट. शपथ. काय काय आणलेलंस? भजी पाव, वडापाव, समोसा, पॅटीस, है ना. 2 मिनिटात. भूकले लागले. चल आवरून घेऊया. देवा बसवायचे. देवा तू हे कर, धू चांगले. काकी बोलली व्यवस्थित. चांगला दिवस आहे आज, सो प्लीज
छान आपण सेटल. काकी बोलली नंतर न वाटलंच तरी आपण तिथे ठेवलं तरी चालेल, त्यात म्हणजे आपल्याला ती जागा मला निवडली आहे ना मी देवाऱ्याला, तर मी बघू. पण आता सध्या हे असं आहे तर मग आपण करून टाकूया पटकन. तिथंच देवा बसवून थोडंसं पेढे वगैरे दाखवू. साईड कोणती पडते? ही समथिंग नॉर्थ वेस्ट, मला आठवत नाही आहे ॲक्च्युली. नॉर्थ वेस्ट समथिंग, ही तर नॉर्थ वेस्ट आहे समथिंग, ही नॉर्थ ईस्ट आहे आय थिंक. नाही माहिती, मला नाही माहिती, मी कन्फ्युजिंग, मलाच नाही माहिती कोणती आहे. पण ही नाही आहे, ही देवाची साईड तर डेफिनेटली नाही आहे, म्हणजे आपण नाही बसू शकत असे. चला मग आता ही तिसरी फेरी आमची बाहेर पडायची संध्याकाळची. वैतागलाय, जीव नको वाटतोय बाहेर जायला. भोसले वैताग आलाय. किती फेऱ्या मारा, कमी पडतच नाही. वडापाव आणला, ठुसला, दाखवलं नाही, काय नाही, म्हणजे इतकं एक्झॉस्टिक वाटतं ना कधी कधी. खरं 2 जणांना नाही पेलवत, शिफ्टिंग असू काय असू, म्हणजे वैताग येतो ना. एका मुमेंटला किती माणूस बघणार असे. छान परदेश आहे. पण ते चांगला एकदम मोठा हॉल असेल ना लक्झरी टाईप, त्याला फोटो येतात. हा, त्याला छान वाटतं. ते असं आपण याच्यामध्ये नुसतं 1 BHK मध्ये येऊन टाकून मतलब नाही ना. आता आम्ही आलोय तिकडे कपाट बघायला. बघायला आलाय. आमच्या बजेट मधलं कपाट भेटायला झाले. जे होतं ते नवीन होतं, पण आम्हाला हा बोलतोय सेकंड हँड होतं. ते सेकंड हँड होतं, त्याचा मला माहिती असं ना. हा, माहितीच नाही. विकणार कोण होतं काय माहिती, हो तो भगवान था. परफेक्ट हो गया एकदम. तोच करायचा आहे, स्लो कर नाही तर पूर्ण उकू जाईल. Oh my God. आता मी खिचडी खाऊन आम्ही दोघं आमचा दिवसभराचा उपवास सोडणार. उपवास नव्हता आमचा, काय नाही, असाच उपवास झाला म्हणायचा की म्हणजे कसं एक सिंपल, का तर बनवलं नाही जास्ती काही, लागला नव्हता गॅस, चहा बनवला फक्त असं. तर पहिली कुकिंग झाली, पहिली कुकिंग खिचडी. आणि बघू आता पुढे काही येत्या ह्याच्यामध्ये कसे ब्लॉग बनवते मी. माझ्याकडनंच मला अपेक्षा आहे आणि मीच माझ्या अपेक्षांचा खूप मोठा भंग करते, आहे की नाही रे भोसले? So Bhosle, how's you feeling now? To come your home, your own home. How you feeling now? Very nice. Very nice. So आता मी खिचडी खाते, मग तुमच्याशी भेटू. आणि उद्या गडबड गोंधळ गल्लीत राहणार आहे, बिकॉज माझा नेफ्यू येणार आहे. अँड दिस इज थोड्याच दिवसात आता माझा नेफ्यू पण येईल. इट विल बी व्हेरी फन टू बी सी हिम. म्हणजे तो खूप मस्ती करतो अवतीभोवती, मग मजा येईल त्याला पण बघायला, त्याच्यासोबत रील काढायला. सो लेट्स बाय. भोसले, डू यू वॉन्ट टू बी जस्ट गिव्ह द बाय टू आवर पीपल? Bye. Bye. Very boring bye. Bye. Stay happy and healthy. Bye.